हॅलो, हॅलो. माईक चेक. ओके, ओके, ओके. तर जवळपास आपल्याला दीड महिन्याच्या वरती 1.5 महिने, 2 महिने झाले असेल व्हिडिओ टाकलेला नाही. कारण मी दुसऱ्या चॅनलवरती काम करत होतो आणि बाकी बरेच काही कामं होती. त्याच्यामुळे ह्या चॅनलवरती, मेन चॅनलवरती आपल्याला फोकस करता नाही आलं. तर इथून पुढं आपण बघू ट्राय करायचं. ट्राय करू की डेली व्हिडिओ नाही तर 1-2 दिवसाला व्हिडिओ येतील. तसं पण ऑडियन्स आपली छोटी आहे. वेट करणारं पण कोणी नाही. इट्स ओके. हळूहळू आपली ऑडियन्स वाढत आहे. आता लास्ट व्हिडिओला तुम्ही जवळपास 300+ व्ह्यूज गेलेले आणि ते माझ्यासाठी एक व्हायरल व्हिडिओज आहे. एवढं पण व्हायरल नाही कारण अगोदरचं जे माझं चॅनल आहे त्याच्यावरती मला हायेस्ट व्ह्यू 2+2-2.5 लाख गेलेले आहे. त्याच्यामुळे एवढं काही वाटत नाही आहे ते मला. तर आपल्याला मेन टॉपिक म्हणजे ते ज्या चॅनलवरती आपण दुसऱ्या चॅनलवरती काम करतो आहे त्याच्याविषयी बोलायचं आपल्याला. ते चॅनल स्टोरी कॅटेगरी आहे आणि स्टोरी कॅटेगरीमध्ये जर बघायचं झालं, जर तुम्हाला पण जर करायचं झालं त्याच्यामध्ये काम चॅनलवरती तर किती व्ह्यूजला किती डॉलर येते त्याविषयी आपण बोलणार आहोत. जवळपास ते चॅनल 4 महिन्यापासून मॉनिटाईज आहे. किती व्ह्यूजला किती डॉलर येतात ते पण आपण बघणार आहोत. अगोदर आपण ते किती डॉलर आलेले, किती व्ह्यूजसाठी ते बघू आणि नंतर आपण कंटिन्यू करूया. तर हे माझं क्रिएटर स्टुडिओ आहे यूट्यूबचं. तर इथं एस्टिमेट रेव्हेन्यूवर गेल्यानंतर आपण बघणार आहोत की लास्ट 28 डेजमध्ये मला जवळपास ₹814 झालेले. लास्ट 7 दिवसामध्ये आपण बघायचं झालं आपल्याला तर इथे दिलेले 178, जवळपास $2. लास्ट 365 डेजवरती गेल्यानंतर आपण बघणार आहोत की जवळपास मला ₹2545 आलेले. आता व्ह्यूजवरती जाऊन बघू आपण की किती व्ह्यूज आलेले आहे. 7 दिवसाचे आपण जर बघितलं तर मला आलेले 18,000 व्ह्यूज, 18,000+ आणि डॉलर किती झालं ते 2. 28 दिवसावरती गेल्यानंतर इतर बघणार आहोत की 80,000 व्ह्यूज आलेले टोटल. 90 दिवसानंतर 90 दिवसाचे बघितले तर 1,67,000 आणि 365 6,22,000. तर बघू शकता तुम्ही 6,22,000 व्ह्यूज आलेले आणि डॉलर किती झालेले आपले फक्त आणि फक्त $30. ठीक आहे. तर तुम्ही बघितलं असेल की लास्ट 7 दिवस आणि लास्ट 28 आणि परत लाईफ टाईम व्ह्यूज किती आलेले आणि प्लस त्याच्यामध्ये डॉलर किती झालेले. सेम जर आपलं कॅटेगरी टेकचं असेल, टेकमध्ये जर व्ह्यूज याच्यापेक्षा हाफ जरी असेल तर जवळपास आपल्याला $200-300 आले असते. आणि ही जी चेन आहे का सिल्वरची, ती गोल्डची घेतली असते मी. पण तुम्ही बघू शकता की आपलं कॅटेगरी त्याच्यामध्ये स्टोरी कॅटेगरी आहे आणि व्ह्यूज खूप जास्त आहे पण डॉलर खूप जास्त कमी आहे. कारण ते व्ह्यूजला ॲडव्हर्टाईज भेटत नाही. त्या चॅनलवरती खूप कमी ॲडव्हर्टाईज भेटत आहे. त्याच्यामुळे आपल्याला काही एवढे व्ह्यूज आलेले आहे पण डॉलर आलेले नाही. आता ह्या चॅनलवरती आपण जेव्हा मॉनिटाईज होईल त्याच्यावरती पण आपण प्रूफ दाखवणार आहोत की किती व्ह्यूज येतात, किती व्ह्यूजला किती डॉलर येतात त्याच्याविषयी आपण बोलणार आहोत. तर तुम्हाला जर चॅनल ओपन करायचं असेल, कॅटेगरी तुमची स्टोरी कॅटेगरी असेल तर हे चॅनल फक्त तुम्ही ग्रो करण्यासाठी यूज करा. कारण त्याच्यामधून काही खास इन्कम होत नाही. स्पॉन्सरशिपचं बोलायचं झालं तर याच्यामध्ये व्ह्यूज येतात, स्पॉन्सरशिप पण भेटतात. अजून मला तर भेटली नाही पण खूप जणांनी माझ्या कॉन्टॅक्टमध्ये त्यांना 10,000 फॉलोवर्स किंवा सबस्क्रायबरला पण स्पॉन्सरशिप भेटतात आणि ते पण बऱ्यापैकी अमाऊंट ऑफर करतात आपल्याला. तर तुम्ही ते पण करू शकता. जर मेन तुम्ही बघितलं की ॲडसेन्स थ्रू जर तुम्हाला इन्कम करायचं असेल तर ते नाही होणार. इन्कम म्हणजे खूप जास्त कमी, खूप म्हणजे खूप. टेक कॅटेगरीच्या 10% पण याच्यामध्ये इन्कम नाही आहे. याच्यामध्ये मला जर $30 झाले त्याच्यामध्ये मला $300 झाले असते सहज. ते पण मराठी कॅटेगरीमध्ये. आता जर तुम्ही बघितलं की आता जे इंग्लिशचं चॅनल बनवत आहे मी, तर त्याच्यामध्ये जवळपास त्याच्यात डबल भेटेल. पण जे फायनान्स कॅटेगरी असते आपलं टेकमध्ये किंवा फायनान्समध्ये सगळ्यात जास्त इन्कम जे आहे फायनान्समध्ये येतात. आणि मी पण ते प्रूफ बघितलेलं आहे मी मित्राचं. कारण माझे 2-3 कॉन्टॅक्टमध्ये असेच झालेले मित्र, त्यांच्या फायनान्स कॅटेगरी आहे. त्यांचे सबस्क्रायबर 4-5 हजारच आहे पण त्यांची जवळपास जी इन्कम आहे ती खूप जास्त आहे. मी म्हणजे सांगू पण शकत नाही. कारण त्यांना ॲडव्हर्टाईज त्या लेवलच्या भेटत आहे. जर तुम्हाला पण एक प्लॅन असेल की यूट्यूब चॅनल खोलायचं आहे किंवा असे काही ग्रो करायचं आहे यूट्यूबवरती, सोशल मीडियावरती, माझं इंस्टाग्राम पण आहे, लिंक देईल मी. त्याच्यावरती व्हिडिओ टाकत नाही पण पोस्ट आहे, तुम्ही फॉलो करा. देन जर तुम्हाला करायचं तुम्ही करू शकता. फक्त ग्रो होण्यासाठी असे स्टोरी किंवा कोणतं पण अदर कॅटेगरीमध्ये तुम्ही फक्त ग्रो होण्यासाठी करा. नंतर मग तुम्ही पुढचं ते चॅनल कन्वर्ट करून म्हणजे ऑडियन्स जी आहे ती इकडची ऑडियन्स तिकडे टाकू शकता आणि ते चॅनल चांगल्या प्रकारे ग्रो करू शकता.
जर तुमचा प्लॅन असेल 2024मध्ये यूट्यूबर बनायचं आहे, तर तुम्ही नक्कीच ट्राय करा आणि कोणती पण गोष्ट पार्ट टाईममध्ये करा. जर मेन जो सोर्स असेल तुमचा, मेन जे स्ट्रीम असेल त्याच्यामध्ये फोकस करा आणि ही पार्ट टाईमच्या गोष्टी 1-2 तास यूट्यूबवरती द्या, तुमचं सहज होऊन जाईल. आता जसं मी थोडा पार्ट टाईम दिला होता, रोज 1-2 तास देत होतो यूट्यूबवरती. आता त्या चॅनलवरती सबस्क्रायबर 2100-2200 प्लस झालेले. आता मी स्वतःला म्हणू शकतो की मी यूट्यूबर आहे, प्लस माझं मॉनिटाईज पण चॅनल आहे. त्याच्यापासून काही जास्त अर्निंग तर होत नाही, पण आहे यूट्यूबर. मी म्हणू शकतो की मला अनुभव आहे त्याचा आणि यूट्यूबर आहे मी. ओके. सो हा व्हिडिओ स्पेशल त्याच्यासाठी होता, कारण खूप जास्त फ्रेंड मला पण स्वतः पर्सनली बोलतात की यूट्यूब चॅनल खोलू का नको, किंवा त्याच्यामध्ये किती वेळ द्यायचा, काय द्यायचा. तर वेळ तुम्ही थोडा द्या, 1-2 तास दिले तरी चालेल. फक्त अनुभव घ्या, कारण सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे अनुभव. परत तुम्ही असे फ्युचरमध्ये म्हणले नाही पाहिजे की मी तेव्हा यूट्यूब चॅनल चालू केलं आणि ते काम केलं नाही त्याच्यावरती. ओके. तर स्टार्टिंगचे जवळपास व्हिडिओ 20-30 व्हिडिओ सहज टाकून द्या. त्याच्यावरती तुम्ही असं एक्सपेक्ट करू नका की त्याच्यावरती तुम्हाला व्ह्यूज येईल, त्याच्यावरती अर्निंग चालू होईल. मी पण तसंच केलं होतं. माझे 10 व्हिडिओवरती माझं चॅनल मॉनिटाईज झालं होतं. ते चॅनल आता डिस्क्लोज नाही करणार मी. खूप जास्त टाईम आहे अजून. एक सर्टन सबस्क्रायबर झाले की ते आपण सांगून देऊ. त्याच्याहून तुम्हाला पण खूप जास्त मदत होईल. सो अजून काही क्वेरीज असेल तुमच्या, तर तुम्ही याच्यावरती सांगू शकता आपल्याला कमेंट बॉक्सवरती, किंवा इंस्टाग्रामवरती पण DM करू शकता. तर आपली कॅटेगरी कोणती इंग्लिशची आहे, तर ही आपली थोडी आपण भटकलो होतो, कारण खूप जास्त दिवस झाले आणि ते परत कंटिन्युएशनमध्ये नसल्यामुळे बोलायची पण पद्धत चेंज झाली आहे. ओके. तर आपण बघू. आता हा माईक स्टँड नाही म्हणून हातातच धरलेला मी. ठीक आहे. तर आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. चॅनलला सबस्क्राईब करा आणि इंस्टाग्रामवरती फॉलो करू शकता जर करायचं असेल तर. बाकी तुमची मर्जी. बाय.